हे गाइज वेलकम बॅक. आता फर्स्ट कॉन्सेप्टनी आता थोडे बेसिक कॉन्सेप्ट आम्ही बघूया, कारण काय होते जरा बेसिक कॉन्सेप्ट माहित असलं की तुम्हाला लय इझीली समजते. म्हणून मी काय करतो, एक बेसिक कॉन्सेप्टनी स्टार्ट करतो. ओके, फर्स्ट टॉपिक काय घेऊया म्हटलं तर लर्निंग, शिकायचं. आम्ही केव्हा लर्न करतो, राईट? हे तुम्ही म्हणणार नाही मला गिटार वाजवायचा आहे, मला हे शिकायचं आहे तेव्हा लर्न करतो. तसं नसते हो. काय असते म्हटलं तर लर्निंग प्रत्येक क्षणात तुम्ही लर्न करतात. तुमच्या आजूबाजूमध्ये काय आहे त्याच्यासोबत तुम्ही लर्न करतात. कसं करतात आता बघूया. आम्हाला काय वाटतंय, मी केव्हा कॉन्शियसली लर्न करायला ठरवलो तेव्हाच मी लर्न करतो, मला हे शिकायचं तेव्हाच मी शिकणार, असं काय नसतं. प्रत्येक क्षणात तुम्ही शिकायला तुमचं माइंड सगळं कॅप्चर करते, प्रोसेस करते आणि मेमरीमध्ये स्टोअर करते. लर्निंगचं मेन इम्पॉर्टंट, लर्निंग केव्हा पॉसिबल आहे हे सांगा तुम्ही. तुम्हाला एक पॉज घेऊन सांगा लर्निंग केव्हा पॉसिबल आहे. लर्निंगची क्रायटेरिया काय, लर्निंगची क्रायटेरिया काय म्हटलं तर, लर्निंग म्हटलं तर मेमरीमध्ये ते डेटा स्टोअर असावे पाहिजे. आता 1 2 2 म्हटलं तर 2 मेमरीमध्ये असावे पाहिजे. जर 2 मेमरीमध्ये असला तरीच तुम्ही सांगू शकता की 1 2 2 आहे म्हणून. जर मेमरीमध्ये स्टोअरच नाही मग लर्निंग कसं होणार म्हटलं तर मेमरी पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. एक मिनिट. तर आम्ही बघूया. मेमरी तर इम्पॉर्टंट पार्ट आहे, राईट? आता मी कसं शिकतो बघूया. तर लर्निंग प्रत्येक, हे बघा तुम्ही बसला इकडे, एक सोफा मध्ये बसला समजून घ्या. हे सोफा आहे, तुम्ही व्ह्यूअर आहे, व्ह्यूअर म्हणून घालूया कुठनं पण, कुठे व्ह्यूअर आहे. हे तुमचं खिडकी आहे, हे क्लाउड्स आहेत बाहेर बघितला तर क्लाउड्स. आता हे इव्हनिंग वेदर आहे समजून घ्या. बसलं काहीतरी तुमचं दिवा, हे वॉलचं हे आहे. आता काय होतंय, तुम्ही स्नॅक्स खायचं ठरवला, भजी पाव वडापाव खायचं ठरवला. पावभाजी ठेवून घ्या, पावभाजी, तोंडात पाणी येते बघ. हे पावभाजी आता तुम्ही खायलात. तर काय होतंय म्हटलं तर हे पावभाजी जेव्हा तुम्ही खातात ना, ते पावभाजी नी काय कनेक्ट असते, मेमरीमध्ये काय स्टोअर असते, सोफा स्टोअर असते, खिडकी स्टोअर असते, हे इव्हनिंग क्लाउड स्टोअर असते. म्हणजे काय, म्हणजे हे जेव्हा तुम्ही पावभाजी खातात कुठले दुसरेकडे, तुम्हाला आठवण येते की मी घरी सोफामध्ये बसून हे इव्हनिंगला हे खिडकीच्या समोर बसून सोफामध्ये बसून मी पावभाजी खात होतो. किंवा जेव्हा तुम्ही सोफामध्ये बसता तेव्हा तुम्ही पावभाजी खाल्लेला आठवण येते. जेव्हा तुम्ही ह्या खिडकीकडे असता तेव्हा तुम्हाला पावभाजी खाल्लेला आठवण येते. जेव्हा तुम्ही क्लाउड्स बघतात इव्हनिंगच्या टाइमला, तुम्ही कुठे पण इव्हनिंगला क्लाउड बघितलास तुम्हाला पावभाजीचा आठवण येते. पावभाजी सेंटर पॉइंट नाही, तुम्ही पावभाजी केला तर क्लाउड हे आठवण येणार, क्लाउड आठवण केला तर सोफा पण आठवण येणार, सोफा आठवण केला तर तुमचं हे आठवण येणार, हे विंडो पण आठवण येणार. म्हटलं तर काय, मेमरीमध्ये कसं स्टोअर असते, मेमरीमध्ये पावभाजी असलं तर हे त्याच्या रिलेटेड तुमच्या सोबत काय काय आहे हे सगळं मेमरीमध्ये स्टोअर असते. जेव्हा तुम्ही हे ऍक्सेस करतात ह्याच्या बाजूचं सगळं ऍक्सेस येते. सिमिलरली हे ऍक्सेस केला तर हे ऍक्सेस, हे सगळं ह्याच्या बाजूत काय सगळं ऍक्सेस होते. हे तुम्ही म्हणू शकता मेमरीमध्ये स्टोअर आहे. आणि हे प्रोसेस पण म्हणू शकता तुम्ही लर्न करत आहेत एव्हरी सेकंड. आणि हे पण आहे तुमचं वर्ड कॉन्सेप्ट. म्हटलं तर प्रत्येक वर्ड मध्ये काय मेमरी स्टोअर असते म्हटलं तर काय, प्रत्येक एक वर्ड असलं की त्याचं इमेजेस, त्याच्या तुम्ही काय एक्सपिरियन्स घेतला त्याचा इमेजेस स्टोअर असते. आतापर्यंत तुमच्या लाईफ मध्ये काय स्टोअर केला, इमेजेस स्टोअर असते. इमेजेस स्टोअर असलं की नंतर ना तुमचं इमोशन पण स्टोअर असते. म्हटलं तर काय, इमोशन, फिलिंग म्हटलं तर त्या वर्ड कुठे होतं, त्या वर्ड तुम्ही
केव्हा कुणाच्या सोबत ते वर्ड यूज केला, नाहीतर ते वर्ड ऐकला. एक्झाम्पल हेच घेऊया, पावभाजी. जेव्हा तुम्ही पावभाजी वर्ड सांगितला, नाहीतर कुठले तर मीडिया व्हिडिओ आर्टिकल मध्ये ते वाचला, तेव्हा तुमचं एक्सपिरियन्स काय होतं, तेव्हा तुमचं इमोशन काय होतं आजूबाजूला, ते इमोशन अटॅच होते. म्हटलं तर काय, एक वर्ड मध्ये एक इमेजेस अटॅच होते, इमेज अटॅच होते, एक्सपिरियन्स पण अटॅच होते. एक्सपिरियन्स म्हटलं तर काय, तुमचं सेन्सरी ऑर्गन्स, आग, कान, हे सगळ्यांनी सेन्सरी ऑर्गननी सगळं एक्सपिरियन्सेस स्टोअर असते. काय सगळे एक्सपिरियन्स ते एक वर्ड मध्ये स्टोअर असते. म्हणजे काय, तुम्ही एक वर्ड रिकॉल केला तर सगळं आठवण असते. आता एक एक्झाम्पल घेतो, वर्डचं एक्झाम्पल घेऊया. आता हे वर्डचं पण कनेक्ट झालं, मग ते मी डिवाइड करणार असं वाटलं, कारण सगळे कॉन्सेप्ट कनेक्टेड आहे, तो सगळ्याकडे अप्लाय होतात. पण राहू दे, हे जर वर्डचं एक्झाम्पल घेऊया. आता वर्डचं बघूया, लर्निंगचं बघूया. आता वर्डचं एक्झाम्पल सांगितलो, जर मी तुम्हाला श्रीखंड म्हणून सांगितलो, मराठी माणसाला काय आठवण येते ते कारण तुम्हाला इमोशन्स आहेत हे स्वीट बद्दल, आणि तुम्हाला माहित आहे की तुम्हाला मेमरीज आठवण येते, कारण तुम्ही ते एक्सपिरियन्स केला, तुम्ही ते खाल्लात, तुम्ही ते ऐकलात, राईट. जर ते तुम्ही नॉर्थ इंडियन म्हणून सांगितलं तर त्याला श्रीखंड काय माहित असते, त्याला माहित नसते, अनलेस अँड अंटिल तो महाराष्ट्रामध्ये आला नाही तर तो एक्सपिरियन्स केला. म्हटलं तर काय, जे ते कंटेंट कंझ्युम करतो त्याच्याने ते प्रत्येक वर्डला ते एक्सपिरियन्स स्टोअर असते, राईट. श्रीखंड, पावभाजी, मसाला पाव, भजी पाव, हे सगळं तुम्हाला आठवण असते. जर ते जर केनियाला गेला तर तुम्हाला सांगितला, त्याला काय इमोशन नसते, कारण ते इमोशन वर्ड मध्ये स्टोअर आहेत, आणि ते वर्ड मध्ये, त्याच वर्ड मध्ये ते इमोशन कसं स्टोअर झालं म्हटलं तर ते इमोशन्स जनरेट तुम्ही केला, कारण तुमचा कंटेंट कुठेतरी ऐकला की पावभाजी इमोशन आहे, पावभाजी चांगला आहे, पावभाजी एन्जॉयबल आहे म्हणून, राईट. ते केनिया त्यांनी एक्सपिरियन्स केला नाही, ते वर्ड त्याला काही पण मिनिंग देत नाही. हे आहे इम्पॉर्टन्स वर्डचं, हे आहे इम्पॉर्टन्स लर्निंगचं, राईट. आणि लर्निंगचं वेगळं एक्झाम्पल बघूया. लर्निंगचा अजून एक एक्झाम्पल म्हटलं तर काय, आता तुम्ही हॅपी आहात, लई खुश आहात, आणि तुम्ही आता सॉन्ग ऐकतात, राईट. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ते सॉन्ग ऐकतात, तुम्हाला मेमरीज आठवण येते, तुम्ही केव्हा हॅपी होतात, आणि रिलेटेड मेमरीज आठवण येते. सिमिलरली नेक्स्ट टाइम तुम्ही केव्हा हॅपी असतात तेव्हा ते सॉन्ग आठवण येते, लास्ट टाइम हे केला तर. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही क्रिकेट लवर्स आहात, तुम्हाला 2007 वर्ल्ड कप म्हटलं तर चक दे सॉन्ग आठवण येते, कारण तुम्ही ते न्यूज मध्ये लय ऐकलात, राईट. चक दे सॉन्ग आठवण केलं तर 2007 वर्ल्ड कप आठवण येते, राईट. ते सगळं एक्झाम्पल्स आहेत, ते सगळं कनेक्ट आहेत. आता बिर्याणी म्हटलं तर थोड्यांना इमोशन आहे. काय इमोशन आहे, कारण आम्ही कनेक्ट केलो. बिर्याणी आठवण केलं तर इमोशन, तुम्हाला असं वाटते मला बिर्याणी खायचा हवा आहे का, ते इमोशन जनरेट झालाय. सिमिलरली तुमचं काय फिलिंग आहे ते म्हटलं तर इकडे असं पण मी सांगू शकतो, तुमचं फिलिंग म्हटलं तर तुम्ही म्हणणार मला असं वाटायलंय, म्हणून तुमचं बिहेवियर तुम्ही ते बिहेवियर मध्ये कन्वर्ट करतात. मला खायचं हवंय म्हणून तुम्ही खातात. इव्हनिंग मध्ये मला असं वाटतं पावभाजी खायचं आहे का, तुम्हाला असं वाटतंय कारण तुम्ही काहीतरी तुम्हाला आठवण येते. जर तुम्ही इव्हनिंग क्लाउड बघितलास, नाहीतर कुठेतरी पकोडा ऐकलास, पावभाजी ऐकला, तर ते जनरेट होतंय. आणि ते कारण की इमोशन पण जनरेट होतंय फिलिंग, म्हणून तुम्हाला फिलिंग पण जनरेट होतंय, आणि तुम्हाला असं वाटतंय की मला खायचं फिलिंग आलंय, मी खाणार, म्हणून तुम्ही खातात. ह्याचं हे रिझन आहे डेप्थ मध्ये, राईट. आता मी काय जे सांगितलो डायरेक्टली अप्लाय करायचं नाही. मी जे कॉन्सेप्ट केलं तुम्ही अनालाइज करा, तुम्ही एक्सपेरिमेंट करा, हे करा आहे नाही, हे अप्लाय होतंय का नाही, हे एवढं बेसिक आहे. तुम्ही कुठल्या विषयामध्ये पण अप्लाय केला तर वर्क होते, ते तुम्ही अप्लाय करा. जर तुम्हाला खरं वाटलं तर ते तुम्ही फॉलो करा. असं का सांगायला म्हटलं तर तुम्ही इव्हॅल्युएटिव्ह माइंडसेट डेव्हलप करायचं म्हणून मी हे सांगायला. आणि
आमचं माइंडसेट असते, आम्ही काय व्हिडिओ बघतो, आम्हाला जर असं पण चांगला वाटलं तर आम्ही फॉलो करतो, असं नाही. आम्ही इव्हॅल्युएट करायला पाहिजे. माझा व्हिडिओ म्हणून मान नाही, दुसरं काय पण बघितलं, आर्टिकल वाचला, काय वाचला, त्यांचं पर्स्पेक्टिव्ह हे काय सांगितले, हे सगळं तुम्हाला हे इव्हॅल्युएशन, ते माइंडसेट तुम्ही ते माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे. कारण काय, क्वेश्चनिंग माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे. कारण का, कारण तुम्हाला सगळं जे काही आन्सर पाहिजे, जे काही तुमचं बिहेवियरला अफेक्ट करायला आहे, ताकी तुम्ही म्हटलं तर तुम्ही बिहेवियर इम्प्रूव्ह करायला साठी तुम्ही हे प्रोसेस, हे अप्रोच तुम्ही करावा पाहिजे. आणि माय कन्झम्पशन माय रिस्पॉन्सिबिलिटी हे एक इनिशिएटिव्ह आहे, मी सांगितलो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो. हे तुम्ही आता तुम्ही बघितलं, हे एक वर्डचं काय इम्पॉर्टन्स आहे, एक कडे बसला एव्हरी सेकंड तुम्ही लर्न करतात, ते केवढं इम्पॉर्टंट आहे. हा, तुम्ही काय कंझ्युम करतात, ते कंटेंट कंझ्युम करताना ते काय इमोशन्स आहेत, ते सगळं कंटेंटच आहे, ते सगळं तुम्ही कन्झम्पशन आहे. कन्झम्पशन म्हटलं तर काय, बेसिक डेफिनेशन कन्झम्पशन म्हटलं तर काही एक्सपिरियन्स तुम्ही तुमचा सेन्सरी ऑर्गनने, आईज, नोज, इयर्स नि घेतात आणि ऑल द 6 ऑर्गन्स नि घेतात, ते तुमचा एक्सपिरियन्स आहे, ते तुम्ही कंझ्युम करता. म्हणून तुम्ही रिस्पॉन्सिबल व्हायला पाहिजे ह्याच्या बाबतीत, कन्झम्पशन, राईट. म्हणून असं तुम्ही आता काय अननोइंगली तुम्ही कंझ्युम करायला, राईट. ते आता वी शुड स्टॉप. कारण ते काय, ते एक आता तुम्ही बघितला प्रत्येक वर्ड कसा इम्पॅक्ट करते. आता अज्युम करा ते एवढे वर्ड्स कंझ्युम करतो, त्याचा इम्पॅक्ट काय व्हायला आमच्या बिहेवियर मध्ये, आमचा चॉईसेस कसा इफेक्ट व्हायला, आमचा फ्री विल आहे काय, फ्री विल इल्युजन आहे काय, ते तुम्हाला माहित असायला पाहिजे कसं इफेक्ट करते, राईट. आता आम्ही मे बी तुम्ही ग्रॅज्युएट, आता तुम्ही ग्रोन अप आहात, आता इमॅजिन करा तेच यंगर पीपल 12 years 15 years 8 years त्यांना कंटेंटचा ऍक्सेस लई आहे थ्रू मोबाईल मीडिया आणि कुठलं पण असतं, ते कसं इफेक्ट करते त्यांना. त्यांचं तर डोर्स शट आहेत, राईट. आमचं तर थोडं तर क्वेश्चन करतो बेस्ड ऑन अवर एक्सपिरियन्स, त्यांनी काय पण क्वेश्चन करत नाहीत. जे असतात ते बिलीव्ह करतात बाय डिफॉल्ट, कॉन्शियसली अनकॉन्शियसली ते बिलीव्ह करतात, ते ट्रस्ट करतात आणि त्यांना ते ट्रूथ वाढते. मग असं मग समजून घ्या की कसं त्यांना अफेक्ट करते, राईट. आता राहू दे, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही दुसरं पण बघूया, दुसरे कॉन्सेप्ट मध्ये. आता आय होप तुम्हाला वाटलं, तुम्हाला समजलं की काय इम्पॅक्ट आहे एका वर्डचं, एका तुमचं बिहेवियर कसं अफेक्ट आहे. एक ग्लिम्स, एक आयडिया तुम्हाला आला असणार. पुढचा टॉपिकनी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो. थँक्यू.